हॅलो डिअर फ्रेंड, वेलकम बॅक अगेन. पुन्हा एक तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण चालू घडामोडीची जी काही सिरीज आहे ते आपण सिम्प्लिफाईड या इयरबुकमधून ही सिरीज चालू केलेली आहे. आणि या सिरीजचा फायदा येणारी राज्यसेवा एक्झाम आणि येणारी कंबाईन एक्झाम आणि इतर सर्व सेवा एक्झाम यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ज्यांच्याजवळ सिम्प्लिफाईड 2024 इयरबुक नसेल त्यांनी ही सिरीज फॉलो केली तरी चालेल. कारण की या बुक्समधून माझं सिरीज घेण्याचं एकच उद्देश की मागील जी की 2023ची PSIची मेन्स एक्झाम मी दिली त्यामध्ये मला करंट अफेअरमध्ये 10+ जे की क्वेश्चन्स अबोव जे आहेत, काही प्रश्न माझे सिली मिस्टेकमुळे चुकले आणि हे एवढे प्रश्न करंट अफेअर्समध्ये या बुकमधून मला हेल्पफुल हे बुक ठरलेलं आहे. मग अशाच पद्धतीने ही सिरीज फॉलो केली जर तुम्ही आणि फर्स्ट टाईम व्हिडिओ बघितला आणि सेकंड टाईम जेव्हा व्हिडिओ बघता जे की हायलाईट मी केलेले मुद्दे तेच तुम्ही तंतोतंत तुम्ही पाठ करून घ्या, लक्षात ठेवा आणि येणारी एक्झाम जी आहे निश्चितच तुमचा या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा होईल. करंट अफेअर्ससाठी इतरत्र काहीच वाचण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार ही व्हिडिओ सिरीज तुम्ही बघू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलवर ही संपूर्ण सिरीज अवेलेबल असणार आहे. यासाठी तुमची साथ हवी. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रतिक्रिया असेल ते तुम्ही नमूद करू शकता. आणि आता आपण ही व्हिडिओ सिरीज चालू करूया. यामधील पहिला भाग आहे, आपण स्टार्टपासूनच चालू करणार आहे, जे की राजकीय घडामोडी. आता कशा पद्धतीने आपण हे न्यूज घ्यायच्या आणि यामध्ये जर बघितलं तर कोणत्याही बुक्समध्ये न्यूज आपल्याला ब्रीफ नॉलेज यासाठी दिलेले असतात, पण परीक्षेच्या मुद्देच जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षेच्या प्रश्नामध्ये काय आपल्याला पॉईंट मेन्शन करून प्रश्न विचारू शकतात हे महत्त्वपूर्ण आहे, आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर पहिली न्यूज आहे जे की नारी शक्ती वंदन अधिनियम जे काय आहे. आता हे नारी शक्ती वंदन अधिनियम नेमकं काय आहे? आता हे अधिनियम कशासाठी आणला नेमकं, जे की लोकसभा आणि राज्याच्या काही विधानसभा आहे आणि यामध्ये महिलांना 33% आरक्षण यासाठी ही अधिनियम आणलेला आहे. आणि यासाठी 128वी जे काही विधेयक आहे यामध्ये मेन्शन संसदेत पारित केलेलं आहे आणि द्रौपदी मुर्मू यांनी जे काही आहे यांच्या स्वाक्षरीनुसार 106वी घटनादुरुस्ती या कायद्यामध्ये रूपांतरित झालेलं आहे. मग नेमकं विचारेल काय महत्त्वाचं पॉईंट, तर यामधून तुम्हाला विचारेल जे की राष्ट्रपतीची मंजुरी नारी शक्ती वंदन या अधिनियमाला कधी मिळाली, केव्हा मिळाली, हे महत्त्वपूर्ण पार्ट आहे की जे की 28 सप्टेंबर 2023ला मिळाली. मग 18 सप्टेंबर मंत्रिमंडळाची मंजुरी 2023, त्यानंतर 19 सप्टेंबर लोकसभेत मंजूर 20 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर राज्यसभेत मंजूर झालेला आहे. तर 18, 19, 20 आणि 21 हे तुम्ही लक्षात ठेवू शकता सिक्वेन्सनुसार. आणि राष्ट्रपती मंजुरी जे काय 28 सप्टेंबर 2023 हे मी का म्हणत आहे, कारण की वारंवार आपल्याला राष्ट्रपतीची जी काही महत्त्वाची म्हणजे एखादा विधेयकाला त्यामध्ये कायद्यात रूपांतर करायचं असेल तर राष्ट्रपतीची मंजुरी आवश्यक असते. तर हे महत्त्वाची डेट आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर आता मग नेमकं हे नारी जे काही महिला आरक्षण आहे 33% आरक्षण यासाठी नेमकं विधेयक मांडण्यात आलं, त्या विधेयकाची वैशिष्ट्ये काय आहेत? मग आता वैशिष्ट्य महत्त्वाचं आहे की हे जे की संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडण्यात आलं होतं, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आपल्याला. आणि जे की संसदेची नवीन इमारत सादर झालेली आहे आणि त्रिकोणाकृती जी इमारत आहे त्या आपण डिटेल बघणारच आहे, पुढे आता न्यूजमध्ये येणारच आहे. तर त्या नवीन इमारतीचे सादर होणारे हे पहिले विधेयक आहे, लक्षात ठेवा पहिले विधेयक. इथे कन्फ्यूज होऊ शकतो, दुसरे किंवा तिसरे टाकू शकते आयोग. आणि इथेच अशाच पद्धतीचे प्रश्न इथून आपल्याला ऑप्शन्समध्ये खेळतात आयोग. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाला नारी शक्ती वंदन अधिनियम असे म्हटलेले आहे. आणि हे विधेयक पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांच्या जे काही विधानसभा आहेत या विधानसभाला लागू नसणार एवढं लक्षात ठेवा. कुणाला? पुदुचेरी आणि जम्मू काश्मीर विधानसभेत, केंद्र प्रदेशाच्या विधानसभेत हे लागू नसणार. आणि 2026 नंतर जे काही आहे, जे की विधानसभा आणि लोकसभेचे जे काही सीमांकनानंतर आहे हे सर्व आरक्षण लागू होणार. कधी? 2026च्या नंतर. ठीक आहे. मग आता या विधेयकामुळे नेमकं घटनेमधील जे काही कलम आहेत त्या कलमामध्ये कोणत्या बदल होणार, काय नवीन मेन्शन केले जाईल त्यामध्ये, हे महत्त्वपूर्ण आहे बघणं आपल्याला. तर राज्यघटनेच्या पुढील कलमांचा समावेश केला जाणार आहे यामध्ये. जर बघितलं आपण 239AA हे मागच्या वर्षी जे काही आहे कंबाईन एक्झाम यामध्ये विचारला होता आर्टिकल, कशाशी संबंधित आहे, तर राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीशी संबंधित हे कलम आहे. या कलमामधील जे काही खंड 2 आहे आणि उपखंड B आहे यामध्ये
याच्यानंतर जी काही पुढील कलमं समावेश होणार आहे, मग ते पुढील कलमं जर बघितली तर उपखंड बी, आता बी ए होणार, बी बी आणि बी सी. आता बी एनुसार जर बघितलं तर राष्ट्रीय राजधानी जी काही दिल्ली आहे त्या विधानसभेत महिलांसाठी जागा राखीव असतील या अधिनियमानुसार, या कायद्यानुसार. आता राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली विधानसभेची जी काही अनुसूचित जातीसाठी जी काही राखीव जागा आहेत त्या राखीव जागेसाठी म्हणजे एस सीसाठीच्या जे काही जागा आहेत त्या एकूण जागेपैकी 1/3 जागा जी काय आहे 33% महिलांसाठी राखीव ठेवण्यात जाणार आहे बी बीनुसार. तर बी सीनुसार जे काय आहे उपकलम 20 यामध्ये तर दिल्लीच्या जी काही विधानसभेत थेट निवडणुकीद्वारे जे काही भरल्या जाणाऱ्या होत्या एकूण जागा त्या एकूण जागेपैकी 1/3 जागा ह्या आता संसद कायद्याद्वारे ठरवेल अशा पद्धतीने महिलांना राखीव असतील. हे महत्त्वपूर्ण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर काही महत्त्वाचं जे काही आहे लोकसभेमधील जे काही मतदान आहे आणि राज्यसभेतील मतदान हे बघणं आवश्यक आहे. आता लोकसभेमध्ये जर बघितलं आपण तर 445 विधेयक बाजूने होते या विधेयकाच्या आणि 2 विधेयक जे काही आहे हे विधेयकाच्या विरुद्ध होते. जर बघितलं तर मग नेमकं कोण होते ते, तर ओबीसी आणि मुस्लिम महिलांना यामध्ये मेन्शन केलेलं नाही. आरक्षणाबद्दल या ओबीसी आणि मुस्लिम महिलांच्या आरक्षणाबद्दलची काही आहे बाजू यामध्ये मांडण्यात आली नाही. म्हणून MIM पक्षाचे जे काही आहे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी आणि त्यासोबत महाराष्ट्रातील खासदार जे काय आहे इम्तियाज जलील यांनी विरोध केला या विधेयकाला. मग राज्यसभेमध्ये जर बघितलं तर मतदान 215 हे विधेयकाच्या बाजूने आणि विरोध जर बघितलं तर या विधेयकाच्या विरुद्ध एकही मतदान राज्यसभेमध्ये झालेलं नाही आहे आपल्याला बघायला मिळते. तर इथून प्रश्न असा होऊ शकतो की लोकसभेमध्ये मतदान या विधेयकाच्या बाजूला 2 आणि राज्यसभेमध्ये एकही मतदान नाही, असा ऑप्शन आपल्याला पुटअप होऊ शकतो. तर इथं कन्फ्युजन व्हायला नको. राज्यसभेमध्ये याच्या विरोधात मतदान झालेलं नाही आहे. तरी आपलं नारी शक्ती वंदन अधिनियम आपण बघितलं तर काही कलम बघितले त्यामध्ये बदल बघितला. आता घटनेच्या कलम जे काही 330 आहे यामध्ये ठळक बाबी बघूया आपण. 330 नंतर जे काही पुढील आता समावेश होणार या 330च्या नंतर तर 330A यानुसार काय म्हटलं की लोकसभेत महिलांसाठी जागा राखीव असतील. आता 332 कलम आहे घटनेमध्ये, त्यांच्यानंतर जे काही कलम समावेश होणार 332A(1) यामध्ये प्रत्येक विधानसभेत महिलांसाठी जागा राखीव असतील राज्याच्या. आणि 334 नंतर जे काही कलम आहे त्याच्या पुढील कलम ॲड होणार 334A(1) यामध्ये असं म्हटलेलं आहे जे की लोकसभा राज्यसभा विधानसभा जे काय आहे आणि दिल्ली जे काही आपली राजधानी आहे या प्रदेशांच्या विधानसभेत महिलांच्या जागांचे जे काही आरक्षण आहे संबंधित आहे हे घटनेत तरतूद 128वी घटनादुरुस्ती यानुसार 2023नुसार लागू झाल्यानंतर होईल. आणि महत्त्वाचे कलम 239AA आणि 330A आणि 332 या तरतुदी अधीन राहून लोकसभा राज्याच्या विधानसभा आणि दिल्ली जे काही राष्ट्रीय राजधानी प्रदेश आहे यामधील जे काही विधानसभेत महिलांसाठी राखीव जागा आहेत हे संसद कायद्याने ठरवेल तोपर्यंत चालू राहतील. हे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता एवढे पॉईंट परीक्षेमध्ये आपल्याला एक्झाममध्ये आयोग या नारी शक्ती अधिनियमावर महत्त्वाचे पॉईंट काय टाकणार मग विचार करा. एवढं सारं वाचण्यापेक्षा आपल्याला कुठून प्रश्न पुढं होऊ शकतो हे तुम्ही कधी होईल जेव्हा पेपर ॲनालिसिस करतो आपण. मग तुम्ही पेपर ॲनालिसिस केलं नसेल तरी चालेल, मी तुम्हाला सांगतो या पद्धतीने करा. विधेयकाची वैशिष्ट्ये बघायची आणि लोकसभेमध्ये मतदान आणि राज्यसभेमध्ये मतदान 2 पॉईंट लक्षात ठेवायची. लोकसभेमध्ये मतदान 2च विरोधात झाले आणि राज्यसभेमधील जे काही मतदान आहे एकही विरोधी नव्हता या अधिनियमाला. तर या राष्ट्रपतीची मंजुरी 28 सप्टेंबर 2023 रोजी झाली. हे एवढं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि काय कलम होते त्या कलमामध्ये कोणत्या बदल होईल हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला. तर एक डीपमध्ये जर बघितलं आपण आता तर पहिली लोकसभा जे काय आहे पहिल्या लोकसभेमध्ये 5%च महिलांचे प्रमाण होते. सध्याच्या लोकसभेमध्ये जे काय आहे 15% महिलांचे प्रमाण आणि राज्यसभेमध्ये सध्याच्या 13% महिलांचे प्रमाण. म्हणजेच आपण लोकसभेपेक्षा राज्यसभेमध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे. तर रवांडा असा एकमेव देश आहे की जे काही संसदेमध्ये महिलांचे प्रमाण 60%पेक्षा जास्त आहे. आपल्याला 191 141 हा भारताचा क्रमांक तुम्ही लक्षात ठेवू शकता. एवढं काही इम्पॉर्टंट नाही. संसदेतील जी काही महिला आहेत 17 लोकसभेमध्ये आहेत आणि 24 राज्यसभेमध्ये. ठीक आहे. सर्वाधिक जी काही महिला आता हे BJP खासदाराकडे. ठीक आहे. जी की BJP 55. आता सर्वाधिक महिला खासदार मग कोणत्या राज्यामध्ये तर UPमध्ये 18, वेस्ट बेंगाल 13 आणि महाराष्ट्रामध्ये 12 महिला खासदार आहेत. तर महाराष्ट्रातील महिला आमदारांचे प्रमाण 8% आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण महत्त्वपूर्ण हे पॉईंट कवर इथे केलेले आहेत. तर एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जी की
देशातील जी विधानसभा आहे या महिलांचे प्रमाण 9% आहे आणि छत्तीसगडमध्ये सर्वाधिक महिला आमदारांचे प्रमाण आपल्याला छत्तीसगडमध्ये या नक्षलवादी एरियामध्ये नक्षलवादी राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. 21% महिलांचे आमदारांचे जे काही प्रमाण आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 1% जे काही सर्वात कमी आमदारांचे प्रमाण महिला म्हणून आहेत. आता यापूर्वी यासाठी महिला आरक्षणासाठी काही मुद्दे आपल्याला आलेले आहेत, काही आरक्षणाचे विधेयक आलेले आहेत का? हो. तर 1996मध्ये पहिल्यांदा आरक्षणाबद्दल विधेयक मांडलं होतं. ठीक आहे, जे की पंतप्रधान एच.डी. देवेगौडा होतं. त्यावेळेस 81वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि 1998, 2003 या 4 वेळा विधेयक मांडण्यात आले होते. 98च्या आणि 2003च्या दरम्यान आणि 2008मध्ये UPA सरकारने मांडले होते 108वी घटनादुरुस्ती विधेयक 2008मध्ये. तर हे 3 वेळेस मग 1996, 1998, 2003 आणि 2008 यासाठी जे काही आहे महिला आरक्षणाच्या बाबतीत प्रयत्न करण्यात आले आहे यापूर्वी. महत्त्वाचा पॉईंट आहे की यापूर्वी काही प्रयत्न करण्यात आले का, असा पण आपल्याला ऑप्शन देऊ शकतात, तर आवश्यक आहे आपल्याला. आता नवीन संसद भवनाचे उद्घाटन जर बघितले आपण आता, तर नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023 रोजी तारीख डिक्लेअर केली आणि त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती दिन आहे आणि या जयंती दिनी जर बघितलं आपण आणि सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग आहे, जे की संसद भवनाचे एक जे काही कार्य चालत आहे ते पुनर्विकास प्रकल्पाचा भाग आहे सेंट्रल व्हिस्टा. आणि रचना जर बघितली HCP डिझाईन अहमदाबाद, लक्षात ठेवा. रचनाकार विमल पटेल आणि बांधणी कोण करणार आहे? टाटा प्रोजेक्ट लिमिटेड. आणि त्यामध्ये मजले 4 आहेत, उंचीचे 69.6 मीटर, हे तुम्ही लक्षात ठेवलं नाही चालेल, पण आकार लक्षात ठेवा त्रिकोणी आहे. 64,500 चौरस किलोमीटर क्षेत्र आणि मुख्य द्वार 3 महत्त्वाचे, ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार, हे 3 मुख्य द्वार आहे, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर पुढे महत्त्वाचे पॉईंट आहेत काही, जे की हेच पॉईंट आपल्याला विचारू शकतात. बाकी किचकट यामध्ये जायचं नाही आणि ते काही आयोग विचारत नाही. तर लोकसभेची जी काही रचना आहे, मोर हे राष्ट्रीय पक्ष आहे, या पक्षाच्या थीमवर लोकसभेची रचना आहे. राज्यसभेची रचना आहे कमळ या राष्ट्रीय फुलाच्या थीमवर रचना आहे राज्यसभेची. आणि मध्यवर्ती विश्रामगृहाची जी काही रचना आहे, वटवृक्ष, जे काही राष्ट्रीय वटवृक्ष म्हणून आपली थीम यावर आधारित मध्यवर्ती विश्रामगृहाची रचना आहे. आता जर बघितलं आपण आसन क्षमता, नवीन संसद आणि जुनी संसद यामध्ये काय, तर आसन क्षमता जी काही नवीन संसद तयार झाली त्यामध्ये लोकसभेमध्ये 888 आसन क्षमता आहे, राज्यसभेमध्ये 384. तर लोकसभेमध्ये जर बघितलं जुन्या संसदेमध्ये 545 होती आणि राज्यसभेमध्ये 250. पण आत्ता जर बघितलं तर आता जॉईंट जी काही आहे बैठक होईल, संयुक्त अधिवेशन, त्यामध्ये टोटल 1272 सदस्य बसण्याची अतिरिक्त क्षमता इथे आपल्याला नवीन सदनामध्ये बघायला मिळते, तर संसदेमध्ये बघायला मिळते. ठीक आहे, इथं मग महत्त्वाची टाईमलाईन आहे. आता टाईमलाईन काही महत्त्वाची आहे का, हे काय नेमकं काय केलं आहे ते तुम्ही बघू शकता. तर टाईमलाईन महत्त्वाची काय आहे की संसद भवनाच्या इमारतीची बांधकामाची सुरुवात कधी केली होती? 15 जानेवारी 2021 आणि 28 मे 2023 जे काही उद्घाटन करण्यात आलं. जवळपास 2 वर्ष तयार होण्यास लागली. हे आपण डिटेलमध्ये आधी बघितलेलंच आहे, तुम्ही बघू शकता. तर एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जे की 4थ्या नंबरचं नेमकं नवीन संसद आपलं जे काही आहे, हे 4थ्या नंबरची जे काही आहे जगातील 4थ्या नंबरची इमारत ठरली आहे मोठी. तर चीन हे 1 नंबरवर जे काही चीनची नॅशनल पीपल्स काँग्रेसची इमारत आहे आणि त्यामध्ये रोमानिया, मग त्यानंतर अमेरिका आणि त्यानंतर भारताचा क्रमांक 4थ्या नंबरची जी काही जगातील सर्वात मोठी इमारत संसद म्हणून ओळखेल आपली, जे की नवीन त्रिकोणी आकाराची. आता जर बघितलं आपण तर आता हे महत्त्वाचं पॉईंट जे आहे, आता सेंगोलची स्थापना. आता सेंगोल काय आहे नेमकं? मग आता देशाच्या स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांकडून काय सत्ता भारताकडे आली तेव्हा जे काही पंतप्रधान होते आपले पंडित जवाहरलाल नेहरू, माउंटबॅटन जे काही आहेत गव्हर्नर जनरल, यांनी जे की जेव्हा सत्ता हस्तांतरण करतो आपण तेव्हा हे सेंगोल हे जे काही प्रतीक, सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक आहे, म्हणून याला आपण राजदंड पण म्हणू शकतो. जेव्हा आपण एका सत्तेकडून दुसऱ्या सत्तेकडे आपण सत्ता हस्तांतरण करतो तेव्हा सेंगोलचे जे काही प्रतीकमान राजदंड म्हणून गृहीत धरल्या जाते. त्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे संपूर्ण करण्यात आले होते सेंगोल. आता सेंगोलची वैशिष्ट्ये काय आहे? मद्रासमधील ज्वेलर आहे ते काही बंगारू चट्टी, एवढं लक्षात ठेवा तुम्ही, हाताने तयार केला त्यांनी. ठीक आहे, अहमदाबादमधील जे काही संग्रहालय या नेहरू गॅलरीमध्ये ठेवण्यात आला. सेंगोल जर बघितलं हे मूळ तमिळ शब्द आहे, तमिळ शब्द आहे, तेलुगू शब्द नाही, तमिळ शब्द आहे. तर त्याचा अर्थ होतो योग्य आणि न्याय. ठीक आहे, सेंगोल जे काही आहे नंदी हे न्यायाचं प्रतीक आहे. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं आपण एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की सेंगोल जे काय सर्वप्रथम वापर आपल्याला मौर्य साम्राज्यामध्ये बघायला मिळते. राज्यसेवेमध्ये आपल्याला GSला
टच करून हे प्रश्न करंट अफेअरमध्ये कन्वर्ट करू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला सेंगोलचा सर्वप्रथम वापर कोणत्या साम्राज्यामध्ये करण्यात आला होता, तर मौर्य साम्राज्यामध्ये. त्यानंतर मग गुप्त, चोल आणि विजय साम्राज्य 3-4 राजवट आहे, त्यामध्ये सेंगोलचा वापर करण्यात आला होता. ठीक आहे. मग आता 75 रुपयाचे विशेष नाणे महत्त्वाचं आहे. कधी अनावरण करण्यात आलं, कशासाठी केलं, तर 75 जे काही रुपयाचे अनावरण हे नवीन संसद भवनाचे उद्घाटनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी 28 मे 2023 रोजी 75 रुपये स्मरणार्थ नाणे जाहीर केले. तर नाणे कायदा काय आहे, 2011चा आहे आपला. केंद्र सरकार विविध मूल्याचे नाणे जारी आणि निर्माण करण्याचा अधिकार देतो. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ 1964मध्ये पहिले स्मरणार्थ जे काय नाणे जाहीर करण्यात आले होते. तर या नाण्याचे वैशिष्ट्य जर बघितलं तर पुढील बाजू ही आहे आपलं, ठीक आहे, आणि मागील बाजू जर बघितली तर एक जुनी संसद भवन आणि नवीन संसद भवन. आणि बाकी काय आहे, मग 40% तांबे वापरले, 50% चांदी वापरली आणि 5% निकेल आणि झिंक वापरलेले आहे. पण कोठे तयार करण्यात आले हे तर कोलकाता, टकसाळ हे महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. वजन 35 ग्रॅम लक्षात ठेवू शकता तुम्ही. पुढे जर बघितलं आपण आता जुनी संसद आता संविधान सदन म्हणून ओळखले जाणार आहे, तुम्ही हायलाईटमधून वाचू शकता. ठीक आहे. आता जुन्या संसदेची काही वैशिष्ट्य आहेत, यामध्ये वैशिष्ट्य वाचण्याची काय, नवीन संसद तयार झालेली आहे, जुनं संसद विचारणार नाही आपल्याला, पण तरी पण बरोबर बघून घेऊ. ठीक आहे. सर एडवर्ड लुटियन्स आणि त्यासोबत हर्बर्ट बेकर हे रचना यांनी केली आणि पायाभरणी केली 12 फेब्रुवारी 1921 ड्यूक आणि कॅनॉट यांच्या हस्ते. ठीक आहे. बांधण्यासाठी कालावधी 6 वर्षे लागला. नवीन संसद आपली तयार झाली 2 वर्षामध्ये, म्हणजेच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली, टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या पद्धतीने, पण तसेच पैसे पण लागले टेक्नॉलॉजीच्या पद्धतीने. बांधकामासाठी एकूण खर्च 83 लाख रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे काही जुन्या संसदेचा आपल्याला बघायला मिळते. तर आता अविश्वास प्रस्ताव फेटाळला. तर नेमका अविश्वास प्रस्ताव आता नेमकं काय आहे ते बघणं आवश्यक आहे आपल्याला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली एनडीए सरकारने जे काय आहे 10 ऑगस्ट 2023 संसदेत 3 दिवस चाललेल्या चर्चेनंतर पंतप्रधानाच्या भाषणानंतरच अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. नेमकं मग हे काय, तर कनिष्ठ गृहाचे जे काही लोकसभाचे काही सभापती आहेत कोण, ओम बिर्ला यांनी जे काही बोलावलेले जे काही आवाजी मतदान आहे या आवाजी मतदानामध्ये प्रस्ताव हे पराभूत झाला आणि लोकसभेचे जे काही अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सत्ताधारी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मान्य केला होता. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील हे 28वा अविश्वास प्रस्ताव ठराव आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर बघितलं तर असे पंतप्रधान आहे की त्यांना स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील 28वा विश्वास प्रस्ताव फेस करणे गरजेचं पडलं. ठीक आहे. आता हे मग नेमकं काय घडलं होतं, मणिपूरच्या मुद्द्यावरून हे इंडिया आघाडीच्या विरोधी पक्षाने त्यामधील जे काही खासदार आहे गौरव गोगोई यांनी प्रस्ताव मांडला होता. आता नरेंद्र मोदी जर बघितलं तर हे अविश्वास प्रस्ताव सामोरे जाणारे ही आता दुसरी वेळ आहे त्यांची, कारण की 2018मध्ये त्यांना आंध्र प्रदेशच्या विशेष दर्जासंबंधी जे काही आहे त्या मुद्द्यावरून त्यांना या अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागले 2018मध्ये. मग यावेळेसची जी काही आहे दुसरी वेळ आहे नरेंद्र मोदीची जे की अविश्वास प्रस्तावाला सामोरे गेले. तर हे अशा पद्धतीने आपण ही अविश्वास प्रस्तावाची माहिती आपण बघितली. तर आता बघून महत्त्वाची पुढील न्यूज आपण बघूया. आता यामध्ये आपल्याला बघायला मिळते इथे अविश्वास प्रस्ताव. आता अविश्वास प्रस्तावाची बेसिक माहिती बघणं आवश्यक आहे आपल्याला. घटनेच्या कलम 75 नुसार जर बघितलं, मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या लोकसभेला जबाबदार आहे. काय आहे नेमकं, काय कोण जबाबदार कोणाला आहे हे लक्षात, म्हणजे यामध्ये कन्फ्युजन होतेच. माझं पण होतं, तुमचं पण होणारच. म्हणजेच काय एक कन्फ्युजन होते अशा शब्दामध्ये की 75 नुसार मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असणार, म्हणजेच जे की आहे सर्व काही मंत्रिमंडळ आहे हे लोकसभेला जबाबदार असणार. ठीक आहे. म्हणजेच लोकसभा मंत्रिमंडळाच्या विरुद्ध अविश्वास ठराव पारित करू शकते आणि मंत्रिमंडळाला त्यावेळेस अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागतो. आता 198 काय आहे, हे लोकसभेचा नियम आहे. या नियमाअंतर्गत ही प्रक्रिया निर्दिष्ट केली जाते आणि घटनेचा विश्वास किंवा अविश्वास प्रस्ताव हे उल्लेख आपल्याला घटनेमध्ये आढळत नाही. तर अविश्वास प्रस्तावाची जे काही आहे घटनेमध्ये नमूद केलेलं नाही आहे, फक्त लोकसभेच्या नियमामध्ये आहे 198 या नियमामध्ये की अविश्वास प्रस्ताव आणि विश्वास प्रस्ताव हे उल्लेख आहे, पण हे घटनेमध्ये नमूद नाही आहे अविश्वास प्रस्ताव. आता 50 काय आहे, सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळून शकणारे जे काही कोणताही लोकसभा खासदार कोणत्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणू शकतो. म्हणजेच जे काही गोगोई खासदार आहेत यांना 50 सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला होता म्हणून त्यांनी अविश्वास प्रस्ताव पारित केला होता. ठीक आहे. तर मांडला होता. केवळ लोकसभेतच अविश्वास प्रस्ताव मांडला जातो आणि राज्यसभेत हे मांडता येत नाही. या प्रस्तावाला सभागृहातील बहुसंख्य सदस्यांची पाठिंबा
दिल्यास तो मंजूर केला जातो. स्वातंत्र्यानंतर लोकसभेत जर बघितलं तर 28 अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आले आहे. 2018मध्ये NDA सरकारविरुद्ध पण शेवटचा अविश्वास प्रस्ताव TRSद्वारे मांडण्यात आला होता, जे की नरेंद्र मोदी सरकारच्या यांना आत्ता दुसऱ्या वेळेस अविश्वास प्रस्ताव फेस करणं गरजेचं पडलं. आता पहिला अविश्वास प्रस्ताव मग नेमकं काय, तत्कालीन जवाहरलाल नेहरू यांच्या कारभाराविरुद्ध मांडण्यात आला होता 1963मध्ये. त्यावेळेस JB कृपलानी यांनी मांडला होता. ठीक आहे. इंदिरा गांधी जर बघितलं तर इंदिरा गांधी सर्वात जास्त सर्वाधिक 15 अविश्वास प्रस्तावांना सामोरे जावे लागले. त्यानंतर लालबहादूर शास्त्री आणि नरसिंह राव या दोघांनी 3दा, मोरारजी देसाई यांना 2दा, त्यासोबत जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी यांना आणि अटल बिहारी वाजपेयी यांना प्रत्येकी एकदा सामोरे जावे लागले. मग सर्वात जास्त कोण, तर इंदिरा गांधी 15 वेळेस अविश्वास प्रस्ताव, नरेंद्र मोदी यांना केला 2 वेळेस प्रस्ताव, 2018मध्ये एक, आणि आंध्र प्रदेशच्या विरुद्ध ते विशेष दर्जा विरुद्ध, आणि आता मणिपूरचे जे काही कांड आहे त्या विरुद्ध. तर 1979मध्ये झालेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिल्याखेरीज सर्व जे काही अविश्वास प्रस्ताव आहे फेटाळण्यात आला होता. त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता. ठीक आहे. तर आता इथं महत्त्वाचं म्हणजे एक देश एक निवडणूक आवश्यक ठरलेली इथं न्यूज आपण बघूया. देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याबाबत केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2023 रोजी ठीक आहे म्हटलं असेल, एक देश एक निवडणूक घ्या. पण यासाठी काही संदर्भात समिती स्थापन केली होती. समिती महत्त्वाची आहे. माजी राष्ट्रपती कोण, जे की रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती मांडण्यात आली होती. तर एक देश एक निवडणूक ही समिती स्थापन करण्यात आली यासाठी. तर हे समितीचे अध्यक्ष कोण होते, खालीपैकी ऑप्शन देतात आपल्याला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद अशी. तर रामनाथ कोविंद हे अध्यक्ष आहेत. आता या समितीतील इतर सदस्यामध्ये अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत, अधीर रंजन चौधरी लोकसभेतील काँग्रेस नेते, गुलाम नबी आझाद राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते, सुभाष कश्यप लोकसभेचे महासचिव, NK सिंग वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष, हरीश सावळे ज्येष्ठ वकील, संजय कोठारी माजी केंद्रीय दक्षता आयुक्त यांचा समावेश आहे. पण एवढं लक्षात ठेवा की नेमकं अध्यक्ष कोण आहे, की एक तर हे वनलाइनरमध्ये आपल्याला इथं प्रश्न विचारू शकते. एक देश एक निवडणूकसाठी समिती स्थापन केली होती, त्याचे अध्यक्ष कोण आहे, तर रामनाथ कोविंद. ठीक आहे. कायदा मंत्री जर बघितलं अरुण मेघवाल विशेष निमंत्रण म्हणून या समितीच्या बैठकीत उपस्थित राहणार, आणि सचिव म्हणून सचिव नितीन चंद्र या समितीचे सचिव असतील. ठीक आहे. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला यांनी. तर लोकसभेचे काँग्रेस नेते जे कधी अधीर चौधरी यांनी समितीच्या पदाचा राजीनामा दिला. ठीक आहे. आता एक देश एक निवडणूक म्हणजे यापूर्वी कधी अशा निवडणुका झाल्या होत्या ते बघणं आवश्यक आहे. तर यापूर्वी 52-53, 1952-53 आणि 1957, 62 आणि 1967 या 4 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये जर बघितलं तर आपल्याला एक देश एक निवडणूक अशा निवडणुका झालेल्या बघायला मिळतात. तर एकाच वेळी निवडणूक घेण्याची शिफारस मग कोणी केली होती, तर 1982मध्ये निवडणूक आयोगाने देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली, स्वतः निवडणूक आयोगाने 1982मध्ये. 99मध्ये काय झालं मग, न्यायमूर्ती BP जीवन हे नेतृत्वाखाली कायदा आयोगाने वन नेशन वन इलेक्शन ही शिफारस केली. कोणत्या कायदा आयोगाने पण केलं, कोणाच्या BP जीवन यांच्या नेतृत्वाखाली 1999मध्ये. 2015मध्ये संसदेच्या स्थायी समितीने पण लोकसभा विधानसभेच्या निवडणूक 2 टप्प्यात घ्यावाची शिफारस केली संसदेची स्थायी समितीने. 2018मध्ये न्यायमूर्ती BS जीवन यांच्या नेतृत्वाखाली कायदा आयोगाने म्हटलं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 4 जे काय आहे 4 वेळेस निवडणूक आयोग आणि त्यासोबत कायदा आयोगाने पण, आणि त्यासोबत संसदेच्या स्थायी समितीने, आणि पुन्हा 2018मध्ये कायदा आयोगाने सांगितलं होतं की एक देश एक निवडणूक घ्या. नेमकं मग काय आहे, दुरुस्ती करावी लागली, कोणत्या कलमामध्ये दुरुस्ती करावी लागणार हे महत्त्वाचं आहे, की काय होणार मग नेमकं. तर कलम 83नुसार संसदेमध्ये जे काही सभागृहाची कालावधी आहे ते संबंधित प्रश्न पडणार, की या संसदेचा कालावधी नेमकं काय, सभागृहाचा कालावधी किती असेल. 1985मध्ये कलम 85मध्ये जर राष्ट्रपतीद्वारे जे काही लोकसभा विसर्जनाशी संबंधित जे काही मुद्दे उठतील ते पण महत्त्वाचं आहे. मधातच जर लोकसभा विसर्जित झाली तर मग पुन्हा विधानसभेच्या निवडणुका सोबत झाल्या, आणि त्यानंतर लोकसभा विसर्जित झाली, नेमकं मग पुन्हा मग एक सोबत घ्यायच्या की त्यानंतर मग तोपर्यंत वाट पाहायची, हे एक प्रश्न उपस्थित होणार. कलम 85 172नुसार कलम राज्य विधिमंडळाच्या कालावधीशी संबंधित येईल. 174नुसार राज्य विधिमंडळाच्या विसर्जनाशी संबंधित येईल. ठीक आहे. त्यासोबत 356 राष्ट्रपती राजवट जे काही लागू करण्यासंबंधित जे काही आहे, एवढे ठराविक मुद्दे जे आहे या मुद्द्यांना सामोरे जावे लागेल जर आपण एकच निवडणूक घेतली तर. कोणत्या देशामध्ये अशी निवडणूक होते हे महत्त्वाचं आहे. दक्षिण आफ्रिका, स्वीडन आहे, ब्रिटन आहे, जर्मनी आहे, हंगेरी आहे, इंडोनेशिया, स्पेन आहे, स्लोवेनिया, पोलंड, अल्बानिया, बेल्जियम, रशिया, अमेरिका, चीन हे जर बघितलं तर तुम्ही विसरून जा. जपान हे बाकी मग सर्व देश आपल्याला जे दिसतील ते लक्षात ठेवू शकता तुम्ही.
केंद्र सरकारने जर बघितलं तत्कालीन केरळ जे काय आहे या सरकारला बरखास्त करण्यासाठी घटनेच्या कलम 356 हे संवैधानिक यंत्रणेचे अपयश जे काय आहे लागू केल्यानंतर 1959मध्ये जर बघितलं तर एकाच वेळी होणाऱ्या जे काही निवडणुकांमध्ये पहिल्यांदा खंड पडला होता, जे की आपण बघितलं होतं 52-53मध्ये निवडणूक घेतल्या होत्या आधी. पण 59मध्ये जे काही केंद्र सरकारने जे काही केरळचं जे काय आहे सरकार बरखास्त केलं होतं, त्यामुळे मग 356 बरखास्त केलं. त्यावेळेस ते खंड पडला होता 1959मध्ये. तर यामध्ये अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यामध्ये जर बघितलं, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका हे लोकसभेच्या निवडणुकीसोबतच घेतल्या जात आहेत सध्या. तर मग कोणत्या राज्यांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत घेतल्या जात आहेत हे पण आपल्याला प्रश्न इथून येऊ शकतो. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओडिशा ही 4 राज्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता एक देश एक निवडणुकीचे फायदे काय नेमकं? आता पैशाची बचत, ऑफकोर्स पैशाची बचत होणारच, त्यासोबत प्रशासकीय यंत्रणा, सुरक्षा दलावरील जे काही ताण आहे ते कमी होणार, सरकारची धोरणे होण्यास योग्य अंमलबजावणी होईल, निवडणूक प्रचाराऐवजी विकास कार्यावर लक्ष केंद्रित केल्या जाईल, हे पण महत्त्वाचं आहे. काही महत्त्वाचे मुद्दे आपण डिटेलमध्ये बघितले आहे. आपण राज्यसेवेचे की तुम्ही मेन्स एक्झाम, UPSC मेन्स एक्झाम जरी दिली तुम्ही, त्याबद्दल तुम्ही तुमचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे काही मुद्दे मांडू शकता. आता निवडणूक निवड समिती हे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत, कारण की व्हिडिओ जास्त लेंदी झाला नाही पाहिजे. जर व्हिडिओ आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि ही सिरीज कंटिन्यू चालू राहण्यासाठी तुमचा प्रतिसाद मला कमेंट बॉक्समध्ये हवा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.